Hello students, here is the second video of gravitation. 10वीचे पहिले प्रकरण गुरुत्वाकर्षणचा हा दुसरा व्हिडिओ. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अभिकेंद्री बल, केपलरचे नियम याविषयी अभ्यास केला. यामध्ये आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय आहे हा सिद्धांत? विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षून घेते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते व त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. F is directly proportional to the product of the masses. हे या ठिकाणी दाखवले. समानुपाती म्हणजे काय? तर वस्तुमान वाढलं की बल वाढणार आहे आणि हेच बल त्या वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. व्यस्त म्हणजे काय? तर अंतर वाढलं की हे बल कमी होणार आहे किंवा अंतर कमी झालं की हे बल वाढणार आहे. F is directly proportional to m1 m2 by d square. या दोन वरून आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. समानुपाती चिन्ह घालवताना बरोबरच्या चिन्हाबरोबर एक स्थिरांक असतो. या ठिकाणी तो स्थिरांक आहे कॅपिटल G आणि म्हणून वी गेट द इक्वेशन F is equal to G m1 m2 by d square. यामध्ये कॅपिटल G म्हणजे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, गुरुत्वीय स्थिरांक आहे. लक्षात आले? आणि F म्हणजे काय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्व बल. या गुरुत्वीय बलावरून आपल्याला Gचे मूल्य, Gचे सूत्र देखील मिळू शकतं. तुम्ही स्वतः वहीमध्ये या पायऱ्या लिहायचा प्रयत्न करा आणि नंतर यावरून टॅली करा की आपल्याला Fचं सूत्र मिळाले आणि मग त्याच्यावरून आपल्याला Gची व्हॅल्यू कशी मिळेल. या दोन पायऱ्यावरून तुमच्या लक्षात येते. पहा, Gचं सूत्र मिळालं आपल्याला G is equal to F into d square by m1 m2 आणि मग त्यावरून आपल्याला युनिट मिळतं. F म्हणजे फोर्स, त्याचे युनिट काय आहे? न्यूटन. D हे वस्तूंमधील अंतर आहे, अंतराचा वर्ग म्हणजे मीटर गुणिले मीटर. m1 m2 वस्तुमानं आहेत म्हणजेच किलोग्रॅम गुणिले किलोग्रॅम. तर यावरून आपल्याला Gचे युनिट मिळालेले आहे न्यूटन स्क्वेअर मीटर by square kilogram and the value of G in SI is 6.673 into 10 raised to -11 Newton square meter by square kilogram. म्हणजे Gचे एकक न्यूटन मीटर वर्ग भागिले किलोग्रॅमचा वर्ग आणि त्याचे मूल्य आहे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग भागिले किलोग्रॅमचा वर्ग. हे मूल्य स्थिर असतं, हा स्थिरांकच आहे म्हणून हे मूल्य आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे. Gचे हे मूल्य हेनरी कॅव्हेंडिश यांनी प्रथम मोजलेले आहे. जर दोन पैकी एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमानुसार गुरुत्व बल सुद्धा दुप्पट होतं, कारण त्यांच्यामधील संबंध कसा आहे? समानुपाती आहे. इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड, द फोर्स बिटवीन देम ऑल्सो डबल्स. पण जर त्या वस्तूंमधील अंतर दुप्पट केलं तर मात्र बल 1/4 होतं, कारण हा संबंध व्यस्तानुपाती आहे. इफ द डिस्टन्स इज डबल्ड, द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. एखाद्या वस्तूचं वस्तुमान केंद्र त्या वस्तूचा असा बिंदू असतो ज्यामध्ये त्या वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते. द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट at which the total mass of that object can be assumed to be concentrated. पहा, या ठिकाणी स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल यांचे हे सेंटर ऑफ मास डार्क कलरच्या पॉइंटने दाखवलेत. ते कसे काढतात ते सुद्धा तुमच्या लक्षात येऊ शकेल. या स्लाइडमध्ये माणूस ज्यावेळेला उभा असतो त्यावेळेला त्याचं सेंटर ऑफ मास म्हणजे वस्तुमान केंद्र कसं असतं ते पहा. त्यामुळे त्याला स्थिर उभं राहता येतं. थोडा वाकला तरी सुद्धा ते वस्तुमान केंद्रामुळे त्याला उभं राहता येतं, परंतु वस्तुमान केंद्र जास्त हललं की त्यानंतर मात्र आपला बॅलन्स जातो.
या पद्धतीने आपण पृथ्वीवर स्थिर उभा राहू शकतो. पण असं अंतराळामध्ये आपल्याला स्थिर उभं राहता येईल का? थोडासा विचार करा आणि त्याचं कारण देखील शोधा बरं. या प्रयोगात देखील स्केल बोटांवरती बॅलन्स करताना आपल्याला दिसते. असं आपल्या डोक्यावरती एखादी पट्टी ठेवा आणि ती पट्टी पडणार नाही या पद्धतीने तिला डोक्यावरती स्थिर करा. ज्या ठिकाणी ती स्थिर राहील ते असणारे तिचं सेंटर ऑफ मास म्हणजे वस्तुमान केंद्र. हा पक्षी सुद्धा याच्यामुळेच त्या बॉलवरून जाऊ शकत आहे. ज्या वेळेला त्याला ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सापडत नाही त्यावेळेला त्याचा बॅलन्स जातो. आपण पिसाचा कलता मनोराबद्दल ऐकलेले पहा, लिनिंग टॉवर ऑफ पिसा, जो इटलीमध्ये आहे. थोडंसं गुगलवर त्याची माहिती मिळवा आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा काही संबंध मिळतो का ते पहा. एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचा व्हिडिओ आपण याआधी सुद्धा पाहिला आहे. पुन्हा एकदा पहा. एक समान वर्तुळाकार गतीमध्ये फिरणारा जो ग्रह आहे तो कशा पद्धतीने सेंट्रिपेटल फोर्समुळे अभिकेंद्री बलामुळे कक्षेमध्ये फिरत राहतो. या ग्रहाचं वस्तुमान m असं गृहीत धरूया. त्या ग्रहाच्या कक्षेची त्रिज्या r, ग्रहाची चाल v ने दर्शवली तर बलाचे परिमाण आपल्याला मिळते ते म्हणजे mv वर्ग भागिले r. If any object is in uniform circular motion, consider its mass is equal to m, radius of an orbit is equal to r, speed is equal to v, then we get force is equal to mv square by r. Centripetal force on the revolving planet towards the sun must be mv square by r. म्हणजे सूर्याभोवती एखादा ग्रह फिरतो तर त्यावेळेला सूर्याकडून त्याच्यावरती जे अभिकेंद्री बल प्रयुक्त होतं ते किती असणार आहे? बल F बरोबर mv वर्ग भागिले r. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर. परिक्रमा कशी असते? वर्तुळाकार. मग हे अंतर म्हणजेच काय? तर एक वर्तुळ पूर्ण होणं म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ. परिघाचं सूत्र काय? तर 2πr. म्हणूनच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू 2πr. कॅपिटल T म्हणजे काय? तर त्या ग्रहाचा आवर्तकाल म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे काय? तर एका पॉइंट जवळ तो ग्रह आहे आणि पूर्ण एक रिव्हॉल्युशन झाल्यानंतर पुन्हा त्या पॉइंट जवळ येईपर्यंत त्याला किती कालावधी लागला? तो आहे त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किंवा आवर्तकाल. यावरून आपल्याला चाल मिळते ती म्हणजे स्पीड v इज इक्वल टू 2πr बाय t. पहा तुम्हाला यामध्ये लक्षात येते हे v इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाइम टेकन. मग हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की तो परिघ आहे म्हणून 2πr भागिले लागलेला कालावधी t, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. फोर्स आपल्याला मिळालेला आहे mv स्क्वेअर बाय r. यामध्ये आपण v ची व्हॅल्यू टाकूयात आणि मग ती v ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 4m स्क्वेअर बाय t स्क्वेअर इंटू r. v ची जी व्हॅल्यू आहे 2πr बाय t ती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आता या समीकरणाला आपण r स्क्वेअरने गुणूया आणि भागूया. मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय r स्क्वेअर. देन वी गेट f इज इक्वल टू 4m स्क्वेअर बाय r स्क्वेअर इंटू r क्यूब बाय t स्क्वेअर. आलं लक्षात? नाव अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ t स्क्वेअर बाय r क्यूब इज इक्वल टू k. मग ही व्हॅल्यू या ठिकाणी घालायची तर इथं आपल्याला तो व्यस्त मिळतोय म्हणून k खाली गेला आणि मग आपल्याला मिळालं f इज इक्वल टू 4m स्क्वेअर बाय r स्क्वेअर इंटू k. बट 4m स्क्वेअर बाय k इज कॉन्स्टंट म्हणजे 4ची व्हॅल्यू तीच राहणार आहे. मास ऑफ दॅट प्लॅनेट ते बदलणार नाहीये. पायची व्हॅल्यू बदलणार नाही, k ची व्हॅल्यू बदलणार नाही. म्हणजे या राशी सगळ्या कॉन्स्टंट आहेत. मग बदलू काय शकतं? तर r. कारण r काय आहे? डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, सूर्यापासून त्या ग्रहाचं अंतर. तर हे आपल्याला माहिती की प्रत्येक ग्रह वेगळ्या वेगळ्या कक्षेत फिरतो त्यामुळे प्रत्येक ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर हे वेगळं आहे. अँड दॅट्स वाय f इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. कळाले तुम्हाला? म्हणजेच ग्रह सूर्याभोवती फिरतो ते सूर्य व तो ग्रह यातील अभिकेंद्री बलामुळे आणि हे बल अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते
यालाच न्यूटनने गुरुत्वीय बल असं म्हटलेलं आहे. सेंट्रिपेटल फोर्स ऑफ सन इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द प्लॅनेट. दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स अँड कॉल्ड इट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे गुरुत्व बल निसर्गातील इतर बलांपेक्षा अत्यंत क्षीण असतं, पण ते संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करतं आणि विश्वाचे भवितव्य देखील ठरते त्यावरून. म्हणूनच ते खूप महत्त्वाचे आहे. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर, बट इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइड इट्स फ्युचर ऑल्सो. म्हणून गुरुत्व बल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. समुद्राला नियमित येणारी भरती, ओटी हे देखील कशामुळे? तर चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षण बलामुळे. हाय अँड लो टाइड्स ऑकर रेग्युलरली इन द सी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. ज्या बाजूला चंद्र असतो त्या बाजूला आणि त्याच्या विरुद्ध बाजूला पाण्यामध्ये फुगवटा तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी भरती येते, पाण्याची पातळी वाढते आणि त्या स्थानाशी 90° कोनावर असलेली जी 2 ठिकाणं आहेत तिथे पाण्याची पातळी कमी होते, म्हणजेच त्या ठिकाणी ओहोटी असते. वॉटर गेट पुल्ड टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ वॉटर गोज अप, कॉझिंग हाय टाईड ॲट दॅट प्लेस. ॲट 2 places ऑन द अर्थ ॲट 90° फ्रॉम हाय टाईड द वॉटर लेवल इज मिनिमम, कॉजेस लो टाईड. यावरूनही गुरुत्व बल किती महत्त्वाचं आहे, या गुरुत्व बलामुळे काय काय घडतं हे तुमच्या खूप चांगल्या लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये गुरुत्वाकर्षण ही संकल्पना तुम्हाला अत्यंत व्यवस्थितपणे समजली असेल अशी अपेक्षा करते. थँक्यू.